सो हे फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आपला न्यू व्लॉग. तर आज आपण चाललो आहे बाप्पाच्या गावी. कुठे ते तुम्ही गेस्ट करा. आणि खूप दिवसानंतर व्लॉग येतं. त्याचं कारण असं आहे की आपल्या कारखान्याचं काम चालू असल्यामुळे मला व्लॉग्स करायला टाईम नाही भेटत आहे. आणि आज आहे 20 मे 2024, म्हणजे मतदानाचा दिवस. तर तुम्ही गाईज जर 18+ असाल तर आज नक्की मतदान करा, कारण का तुमच्या एका मतामुळे आपलं फ्युचर डिसाईड होणार असतं. आणि आता आपण चाललो आहे बाप्पाच्या गावी. तर आता इकडून आपण पहिला आधी जाऊया दिव्याला. आता मी तुम्हाला डायरेक्ट दिव्याला भेटतो. चला बाय. सो हे फ्रेंड्स, आता आपण आहे दिवा जंक्शनवरती. आणि दिवावरनं आता पण जी ट्रेन आहे ती रोहासाठी, बघा ही ट्रेन आहे. तर या ट्रेनमधनं आपण जातो आहे. म्हणजे कुठे येते तुम्ही गेस्ट करा कमेंटमध्ये. आता ट्रेन सुटेल, टायमिंग झाला आता ट्रेनचा. ऑलमोस्ट ट्रेन सुटेल आता. ट्रेनचा ते बघा आतमध्ये. सो फ्रेंड्स, जसं मी तुम्हाला सकाळपासून हिंट देतोय की आपण बाप्पाच्या गावी चाललो. बाप्पाच्या गावी म्हणजे नक्की कुठे हे मी तुम्हाला सांगेन. बट आपण जिथे आज आलो तिकडे पूर्ण मुंबईपासून ते बाहेरगावापर्यंत गणपती पाठवले जातात. आता तुम्ही थोडा तरी गेस्ट करा कॉमेंटमध्ये गाईस. आता मी सांगतो तुम्हाला आपण कुठे आलो. चला दाखवूया आपण. सो फ्रेंड्स, आज आपण आलो आहे हमरापूरला, म्हणजे पेनमध्येच. हमरापूर त्याच्या आधीचं स्टेशन आहे. तर आज आपण पेनमधले जे कारखाने आहेत ते आपण आज एक्सप्लोअर करणार आहे. 2024चे जे नवीन पॅटर्न्स आलेत बाप्पांचे, किंवा नवीन जे लुक आहेत ते आपण सर्व या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. आणि जर मला जमलं, आणि जो माझा अजून एक आला आहे माझ्यासोबत शूट करायसाठी, तो पण सर्व दाखवणार त्याच्या चॅनलवरती. आम्हाला जमेल तेवढं आम्ही तुम्हाला एक्सप्लोअर करू पेन, म्हणजे मीन्स हमरापूर. आपण सर्व आजच्या ब्लॉगमध्ये कव्हर करणार आहात. चल आता भेटूया आपण डायरेक्ट बाप्पाच्या कारखान्यामध्ये. तर चला. हे बघा फ्रेंड्स, आतापासूनच बाप्पा दिसायला आपल्याला सुरू झाल्यात. तर अजून तुम्ही विचार करा की पुढे आपण किती सारे कारखाने एक्सप्लोअर करणार आहोत. स्टेशनच्या जस्ट बाजूलाच हा कारखाना आहे जो आता मी तुम्हाला दाखवला. आणि हे बघा, इकडे पटरीवरनं चालायला लागतं. इकडे आपल्यासारखे ब्रिज नाहीत, पब्लिक ब्रिज. इकडे जे काय ते पटरीवरनं. आणि इकडे ट्रेन पण येतात. त्या लिमिटेड ट्रेन आहेत, म्हणजे बोलतात ना एक टाईम आहे ट्रेनचा, त्याच टाईमला इथे ट्रेन येतात. आणि जसं तुम्ही हमरापूर स्टेशनला उतरलात ना, सीधा एंड पकडून इथे यायचं. मग तुम्हाला कोणालाही जरी विचारलात ना गणपती कुठे बनतात, तुम्हाला दिसून जाईल. तुम्हाला विचारायची पण गरज नाही, दिसून जाईल. आता इथे वाटतं पटरीचं काम चालू. जरा मी साईडनी चालतो. चला आता आपण बघूया गाईज. मला तर स्वतःला खूप एक्साइटमेंट होते, कारण का मी स्वतः फर्स्ट टाईम आलो इकडे. हा बघा, हा जो माझा फ्रेंड आहे तो इकडे 2 वर्ष येऊन गेला व्हिडिओ शूट करून. त्याच्या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता ज्या व्हिडिओ आहेत त्या. आता पण जाऊया चला. सो फ्रेंड्स, हे बघा, आता एक आम्ही कारखाना व्हिजिट करायला चाललो आहे. आता हा जो कारखाना आहे तिकडे पूर्ण POPच्या मूर्त्या आहेत. आणि बघा इथे बाहेर पण अशा मूर्त्या ठेवल्यात कच्च्या. आता आपण आतमध्ये जाऊन एकदा बघूया. सो आता आपण एक कारखान्यात आलो आहे. आणि इकडे जे कलर केलेले, पेंट केलेले बाप्पा आहेत सर्व. आणि सर्व POPचे आहेत. हा बघा, हा आता जो दादा आहे तो गणपतीला जसं तिकडे आपण दाखवलं फिनिशिंग होते तशी हे बघा आता फिनिशिंग चालू आहे. सो आता इथे लाईट गेल्यामुळे जास्त काय दाखवू नाही शकत. पण हे बघा, हे जे आता म्हणजे POPचे पीस आहेत बाप्पाचे ते त्यांनी काढून ठेवलेत. आता हळूहळू कलरिंग वगैरे होतील. आणि इथे जे पेंट केलेले आहेत ते तेवढेच आहेत इथे अजून तरी. हे बघा, जे लेटेस्ट गणपती आहेत ते सर्व तुम्हाला पॅटर्न भेटून जातील. आणि आपण जर आपण दादाशी बोलूया. जसं तुम्ही आता बघू शकता इकडे जे लाईनीत कच्च्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत, मी त्यांना प्राईस वगैरे विचारलं. मी तुम्हाला एकदा त्यांच्याशी आपण बोलूया.
काय प्राईज रेंज वगैरे आहेत ते. आणि हे बघा इथे प्रत्येक स्टाईलमध्ये, आता इथे लाईट गेल्यामुळे जास्त तुम्हाला विजिबल नसेल होत, बट ठीकठाक मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आहे. सो फ्रेंड्स हे बघा आता इकडे जे आहे डायमधनं पीस कास्टिंग करतात आहे. हे बघा पूर्ण POP जसं आपण म्हणजे POP आहे तो पूर्ण ह्याला लावून घेतात आहे. आणि पूर्ण आता ह्याला कास्टिंग म्हणजे चालू आहे. आणि हे बघा हे पूर्ण रबर डाय आहे आणि त्याच्यावरती POPचा कवर पीस टाकलं आहे. सो फ्रेंड्स हा जो लालबागचा राजा पॅटर्न आहे आणि लेटेस्ट आहे म्हणजे 2023 मधला आहे हा. आणि बघा इथे बाकी पण कच्च्या मूर्त्या आहेत पूर्ण आणि अर्धा तिथे पेंटिंग करून पण ठेवलेल्या आहेत. इकडे अर्ध्या मूर्त्यांची पेंटिंग चालू आहे. आणि इकडे या साईडला आपण एकदा बघू. हे बघा इथे आपला 2023चा चिंतामणी आहे. जो हा चिंतामणी पॅटर्न आहे तो इथे कास्टिंग करून ठेवला आहे. आणि हे बघा इकडे त्याचा हनुमान वगैरे पण आहे. आणि इकडे जी आता मूर्ती बनते त्याचे हात कास्ट हे करून ठेवलेत, भरून ठेवलेत. आणि तर ही अशी प्रकारे कास्टिंग आपली चालली आहे. पूर्ण रबर डाय तुम्ही बघू शकता. आता जे आपण डाय कास्टिंग करताना दाखवली त्याच डायमधला हा बघा लालबागचा राजा आहे 2023 मधला. आणि इथे अजून जे जॉईन करून ठेवले आहे हा बघा असा सेम इकडे हा कास्टिंग होतं. काका तरी किती वेळ लागतो एक गणपती कास्टिंग करायला? हां अर्धा पाऊण 10 मिनिट, अर्धा पाऊण तास लागतो. पाऊण तास लागतो ना एक गणपती कास्टिंग करायला. ओके. सो तुम्ही बघू शकता इकडे दाखवण्यासारखे खूप काही आहे पण आपल्याकडे तेवढा व्हिडिओमध्ये टाईम नाही आहे. आणि हे बघा इथे खूप पॅटर्न खूप म्हणजे खूप. आणि हे बघा हे जे आहेत ते कलरिंग करून ठेवलेले आहेत मूर्त्या. हे बघा हे बघा इकडे आता मी आतमध्ये आलो आहे. तर इकडे ह्यांच्याकडे जेवढे पॅटर्न आहेत ते पॅटर्न त्यांनी नंबर वाईज लावले आहे. जवळजवळ 60+ पॅटर्न आहे त्यांच्याकडे बाप्पांचे म्हणजे. आणि हे बघा मी तुम्हाला सगळे तर नाही दाखवू शकत बट एक एक म्हणजे फेमस दाखवतो. हे बघा आपला एक चिंतामणी पॅटर्न आहे. परत आपला नॉर्मल टिटवाळा पॅटर्न आहे. परत हा एक सिंहासनाधीश बाप्पा आहे. परत बघा एक असं मस्त असं बसलेला बाप्पा एकदम गोड बाप्पा आहे. आणि हे बघा त्याच्या खाली आपला दगडूशेठ, सिद्धिविनायक अशा अनेक रूपांमध्ये बाप्पा तुम्हाला इकडे अवेलेबल होतील. आपला लेटेस्टवाला 2023चा लालबागचा राजा. आणि हे बघा ह्यांना असली धोतर तुम्ही नेसवू शकता. ह्या पूर्णपणे नेकेड बॉड्या आहेत. ह्यांना तुम्ही असली धोतर नेसवू शकता तुमच्या इकडे नेऊन. आणि हे बघा म्हणजे इकडून 1 पासून स्टार्ट होऊन ते जवळजवळ 60च्या वरती 74, 75 आणि समथिंग हा 76 असेल. याला बॅच नाही लावला त्यांनी. तर सो गाईज मी स्वतः बघून खूप म्हणजे खूप असं एक्साइटेड होतो आहे. आणि आतमधून मला खूप भारी फील होतं आहे कारण का बाप्पा आहे तिकडे सर्वीकडे. आणि जेवढे तुम्ही पॅटर्न बोललाल ना जेवढे पॅटर्न सर्वच्या सर्व तुम्हाला अवेलेबल होतील. आणि हे शहरच बाप्पांचं गाव म्हणून ओळखलं जातं. हे जे हमरापूर आणि पेन आहे तेच बाप्पाचं गाव असं ओळखलं जातं. तर आता आपण तिकडे जाऊया जिकडे ते आता लालबागचा राजा कास्टिंग करत होते. ते बघू कुठपर्यंत आलं. चला. सो फ्रेंड्स तुम्ही बघितलात अजूनपर्यंत आपण किती 2-3 कारखाने एक्सप्लोर केलेला. आता आपण जो पुढे जातो आहे ना तो इकडचा म्हणजे असं तुम्ही बोलू शकता मेन हब किंवा मेन जो कारखाना आहे जिकडे कास्टिंग आणि जास्तीत जास्त गणपती बनवतात ते इथे आता आपण जातो आहे. आणि माझ्या फ्रेंड्सचे तुम्ही व्लॉग बघा. मी त्याच्या चॅनल तुम्हाला खाली नाव हे करेन पिन करेन त्याचं नाव. तर तुम्ही नक्की त्याच्या चॅनलवर तो माझ्या पण आधी इकडे आलेला आहे. सो त्याला जास्त माहिती आहे म्हणून मी त्याला घेऊन आलो माझ्यासोबत. आणि आता पण जाऊया थेट. चला बाप्पाला परत एकदा बघा. सो फ्रेंड्स आता तुम्ही बोलू शकता की खरंच आपण मेन हब किंवा जे इकडचं मेन आहे तिकडे आलो आहे. कारण का तुम्ही फक्त एक समोर नजर मी तुम्हाला दाखवतो. हे बघा गाईज पूर्ण सर्वीकडे लाईनीत गणपती सुकायला ठेवल्यात. आणि हा बघा आपला 2022 मधला चिंतामणी. थोडा त्यांनी फेरबदल केला त्यांच्याप्रमाणे बट तोच आहे. आणि हे बघा इथे पूर्णच्या पूर्ण त्यांनी हे केलं
सो फ्रेंड्स, आपण आता जे इकडचं मेन आहे जिकडे सर्व मूर्त्या बनतात आणि कास्टिंग होतात तिकडे आपण आता तुम्ही बघता हे काका जे आहेत ना ते मूर्तीला फिनिशिंग करतात आणि जॉईनिंग करतात आहे. तुम्ही बघू शकता हे जे काका पूर्ण जॉईनिंग आणि फिनिशिंग करतात आहे मूर्तीची. हात म्हणजे हात किंवा सोंड वगैरे लावण्यात आलं हे. आणि एकदा तुम्ही समोर तिकडे नजर टाका, फक्त समोर बघा, जिथपर्यंत आपली नजर येईल तिथपर्यंत मूर्त्याच आहेत गणपतीच्या फक्त. आणि जसं मी तुम्हाला सांगितलेलं की आज आपण खूप कारखाने फिरणार आहोत आणि खूप बाप्पाचे पॅटर्न आपण बघणार आहोत. तसंच आता आपण बघतो आणि पुढे अजून तुम्ही व्हिडिओमध्ये बना, म्हणजे राहा व्हिडिओ बघा, अजून आपण दाखवूया तुम्हाला गणपतीला. सो आपण बघू शकता आपण इथे एंडला आलो आहे आणि इकडे गणपती काढून ठेवले आहेत. बरेचसे गणपती काढले आहेत आणि हे बघा देवी काढायला सुरुवात झाली आहे. पण देवीचे वाटतं अजून काय एवढं प्रोडक्शन नाही, बट देवीसुद्धा त्यांनी अजून काढायला घेतले आहेत. आणि बघा इथे काढलेले गणपती असे एकावर एक स्टॅक करून ठेवले आहेत, जे आता मुंबईला येतील सीझनमध्ये, म्हणजे सप्टेंबर ऑगस्ट एप्रिलपासून मुंबईला यायला चालू होतील. ते बघा तिकडे पण देवीचं काम चालू आहे. आणि इकडे समोर ते दादा लोक आहेत ते सर्व कास्टिंगचं काम करतात, कोण जॉईनिंगचं काम करतं, असं सर्व आहेत गोष्टी. सो इथे सगळ्या मूर्त्या ज्या आहेत त्या पेंटिंग करून ठेवलेल्या आहेत, म्हणजे फायनल लुक जसा आहे त्या मूर्त्यांचा त्याचा पूर्ण सर्व पेंटिंग करून ठेवलेल्या आहेत मूर्त्या. आणि बघा इकडे आपला 2023 मधला जो चिंतामणी आहे त्याचा छोटा मॉडेल त्यांनी इकडे साकारला आहे. बघा इथे खूप व्हरायटी आहेत, तुम्हाला इथे खूप व्हरायटी भेटतील. चिंतामणी बघा, चिंतामणी बघा, हा जो आहे तो पूर्ण चिंतामणी टाईप आहे. आणि इकडे पण कोळी रूपामध्ये बाप्पा फ्रॉन्सवरती बसले, म्हणजे जे आपलं काय बोलतात फ्रॉन्सच, आता मला आठवत आहे शब्द, त्याच्यावरती बसलेला बाप्पा आहे. परत प्लस इथे एवढे सगळे गणपती आहेत बघा. आणि हे बघा हे सगळे पूर्ण गणपती आहेत. आणि हा बघा ह्याला जे आहे ते असली धोतर नेसू शकतो आपण आपल्याप्रमाणे, पितांबर वगैरे. आणि हे सगळं पूर्ण गणपती जे लाईनीत त्यांनी पेंटिंग केलेत, म्हणजे त्यांच्याकडे जितके पण प्रकाराचे गणपती आहेत ते. आणि हे बघा इथे खाली पण आहे, बट त्याच्यावर थोडी डस्ट आले त्यामुळे मी दाखवत नाही आहे. हे बघा हे सगळे जे फायनल ते पेंटिंग केले. सो फ्रेंड्स, आता आपण बल्लाळ आर्ट्समध्ये आलेलो आहेत आणि इकडे हे बघा 6 फूटपासून ते 5 फुटापर्यंत ते मिनिमम 10 फुटापर्यंत आपल्याला इकडे मूर्त्या अवेलेबल होतील. तर तुम्ही बघू शकता, हे बघा एक दगडूशेठ आहे, परत आपला लालबागचा राजा आहे, एक राजा पोज आहे, परत ही आहे. आणि इकडे म्हणजे इकडे मोस्ट ऑफ द कलर करून ठेवलेल्या मूर्त्या आहेत सगळ्या. आणि हे बघा ही आपला एक 8 फुटापर्यंत, ती 10 फूट, ती 10 फूट, असे 10 फुटापर्यंतचा गणपती आहे त्यांच्याकडे. आणि हे बघा पूर्ण म्हणजे ही मला वाटतं 3 फुटाची असेल, 3 फुटाच्या आहेत या सगळ्या. हे बघा या सर्व 3 फुटाच्या गणपती आहेत. हे बघा इथे पण एक युनिक अशी मूर्ती आहे. आणि हे बघा हे पूर्ण सेक्शन आहे ते कलर करून ठेवलेल्या मूर्त्यांचं आहे. तिकडे तुम्ही बुकिंग वगैरे पण करू शकता तुमच्या गणपतींसाठी, म्हणजे जर तुम्हाला होलसेलमध्ये गणपती. ही गणपती एकदम मस्त आहे, मला तर खूप आवडली गाईचा गणपती आहे ना, एक नंबर गणपती मला आवडला इकडचा. आणि हे बघा इथे पेंटिंग करून ठेवल्यात गणपती. सो फ्रेंड्स, आता आपलं जसं मी तुम्हाला सर्व इकडच्या कारखाने एक्सप्लोर करवले व अजून एक आपलं पार्ट 2 पण येणार आहे. त्याच्यामध्ये आपण गणपती कसा एकंदरीत तयार होतो हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता आम्ही काहीतरी खातो आणि आमची 2ची गाडी आहे ती सुटली, तर आम्हाला गाडी नाही, डायरेक्ट 5:30ची गाडी आहे. त्यामुळे आता आम्ही काहीतरी लगेच खातो आणि 2 वाजताची आमची गाडी आहे. आणि आता 1:30 ऑलरेडी वाजलं आहे, 15 मिनटात जेवून आम्ही आता. आणि हे बघा हे इथे तिकीट काउंटर आहे जिथे की आम्ही आता तिकीट काढायला चाललो आहे. तर आम्ही तिकीट काढतो आणि भेटतो तुम्हाला. ओके बाय.